हाय गाईज, मी तुमची त्रिशा आणि आता आम्ही चाललोय जेवायला. मी आहे शिर्डीमध्ये. तर आता दुपारचे 2 वाजलेत, 2 नाही सॉरी 2:30 वाजलेत आणि आता मी जेवायला चाललोय प्रसादालयामध्ये. तिथे जेवू वगैरे आणि परत रूमवरती जाऊ. संध्याकाळी उद्या आम्ही तर निघणार आहे दुपारी 2:30 वाजता वगैरे. तर मग प्रसादी वगैरे घ्यायची आहे. तर मग ते आम्ही प्रसादी वगैरे संध्याकाळी वगैरे घेऊ आरामात. कारण की पेरू जर आता घेऊन ठेवले तर ते पूर्ण असं हे होऊन जातात, खराब होऊन जातात. म्हणजे असे चिगळे बोलतात ना, तसं होऊन जातं. त्याच्यामुळे पेरू आता नाही घेतात. आम्ही निघतानाच पेरू घेतो. आणि पेरूमध्ये पण 2 प्रकारचे असतात. पेरू असतो पण त्याच्यामध्ये खायचं आणि ते म्हणजे असं वेगळं असतं. एक काय पेरू असतात ते खोबऱ्यासारखे लागतात आणि दुसरे जे पेरू असतात ते असे नॉर्मलमध्ये जे आपण मुंबईला खातो तसेवाले पण असतात. तर पेरूमध्ये पण प्रकार असतात. हे कोणाला माहिती नसतं. सगळेजण पेरू घेतात पण पेरूचं त्यांना काही लोकांना नाही समजत की पेरू कसे घ्यायचे किंवा कसे नाही घ्यायचे ते. तर ते मी तुम्हाला संध्याकाळच्या व्लॉगमध्ये दाखवेलच. आणि आता आम्ही सगळे चाललोय. आता आम्ही इंटर करतोय प्रसादालयामध्ये. ती कोणाची लाईन होती आणि ते साईबाबांचा फोटो. भात शिजवताना भात खिचडी करताना रे. तिन्ही कुपन घेऊन आतमध्ये आम्ही जेवायला चाललोय. जेवू वगैरे आणि नंतर मी दाखवते तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती. ते बघा सगळे जेवायला बसले. म्हणजे जेवायला म्हणजे ताटा फक्त वाढून फक्त जेवण यायचं बाकी. आणि ही लाईन अजून तिकडे आहे खूप. आता हे लोक पण आतमध्ये येतील जेवण. शिवकालीन इतिहासामध्ये इथे बघू शकता हे मावळे. आता आतमध्ये आपण बघूया कसं काय आहे ते. शिवसृष्टी आहे ना, ते शिवकालीन इतिहासाचं हे असं शिवसृष्टी आहे. इथे पेमेंट वगैरे काय असेल तो करायचा शिवकालीनचा आहे तुळजा भवानी. तिथे आतमध्ये शिवसृष्टीमध्ये खूप छान प्रकारे माहिती सांगितलेली आहे आम्हाला. आणि शिवाजी महाराजांची जी मेन तलवार आहे जी ते युद्ध करून वापरत होते ती तलवार त्यांची लंडनला आहे. इथे त्यांनी फक्त एक कॉपी करून म्हणजे अशी ठेवलेली तलवार आहे. आणि जर ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.